बहुत तरक्की कर ली चड्डा। कानून की दलाली से इज्जत की नीलामी तक आ गए। इस पेशे को भड़वागिरी कहते हैं। गोविंद चिल्ला मत, नहीं तो ये केस यही रफा दफा कर दूंगा। नमस्कार। सुरुवातीची फिल्मी डायलॉग बाजू ऐकून तुम्हाला वाटलं असेल आज कोणती फिल्म दाखवणार आहे का? अजिबात माझा काही मूड तसा नाही आहे। आपण ऐकलेला डायलॉग हा दामिनी चित्रपटातला होता आणि त्या चित्रपटामध्ये सनी देओल, अमरीश पुरीनी ज्यांनी चड्डा वकिलाचा रोल केलाय त्या चड्डा वकिलांना काही सांगत होता, काही सुनावत होता। या व्हिडिओचा तसा काही फारसा संबंध नाही आहे, त्यातली एक ओळ फार महत्त्वाची आहे। मी चड्डा ह्या नावावर का तो व्हिडिओ पकडला हे तुम्हाला मला सांगायचं आहे। राज्यसभेमध्ये दिल्ली सर्व्हिसेसच्या बिलावरती चर्चा चालू असताना आम आदमी पक्षाचे राज्यसभा सदस्य राघव चड्डा, नाव छान आहे राघव, पण या राघव चड्डांनी आपल्या नावाला साजेसं कृत्य केलेलं नाही आहे। काय झालंय? राज्यसभेमध्ये दिल्ली सर्व्हिसेसचं बिल जे लोकसभेमध्ये पारित झालं होतं ते राज्यसभेत पारित करण्यासाठी आलेलं होतं। आता या सगळ्या प्रकारामध्ये ते बिल राज्यसभेत मतदानाला न येता ते सरळ सरळ एका समितीकडे द्यावं, ज्याला सिलेक्ट समिती म्हटलं जातं, असा प्रस्ताव राघव चड्डा यांनी राज्यसभेच्या पीठासीन अधिकाऱ्यांच्याकडे उपसभापतींच्याकडे दिला। उपसभापतींनी हा प्रस्ताव आल्याचं सांगितलं आणि ते सांगत असताना या प्रस्तावात सिलेक्ट समिती, प्रस्तावित केलेली सिलेक्ट समिती वाचून दाखवली। जेव्हा ही राज्यसभेचे उपसभापती सिलेक्ट समिती वाचून दाखवत होते तेव्हा राज्यसभेमध्येच गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। अनेक सदस्यांची नावं याच्यामध्ये वाचल्या गेली होती, त्यात 5 नावं अशी आली ज्यांनी याबाबतचा आक्षेप व्यक्त केला आहे। त्याच्यामध्ये भाजपचे सुधांशु त्रिवेदी, नरहरी अमीन, पी कोन्याक बीजेपीचेच होते, ते संस्मित पात्रा बीजेडीचे होते आणि डॉक्टर ए थंबीदुराई जे AIDMKचे सदस्य होते। या 5 सदस्यांची नावं ऐकल्याबरोबर त्या सदस्यांनी यामध्ये आपला सहभाग घेतल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं। संसदेच्या बाहेर अनेकांनी आपल्या भावना स्पष्ट व्यक्त करून दाखवल्या। त्यापैकीच्या काही भावना मी तुम्हाला ऐकवतोय, ऐका। चड्डा ने सिलेक्ट कमेटी में मेरा नाम रखा, मेरी कोई उससे बात नहीं हुई है, मैंने कोई साइन नहीं की है, एक गलत किया है उसने, और मैंने स्पीकर को भी बता दिया कि मेरा नाम उसने गलत रखा है। मैंने कोई सिलेक्ट कमेटी में उसको मंजूरी नहीं दी है और उस पर never raised in the before itself and give a letter to the chairman referring to the privilege committee. How my name is included, I don't know. I not signed any document like that. Therefore, somebody may be misused my name and forgery signature would have. राघव चड्डा यांनी सुचविलेल्या समितीमध्ये, सिलेक्ट कमिटीमध्ये ही 5 नावं आली होती ज्यांना या विषयाची कल्पनाच नव्हती। यामध्ये तुम्हाला एक नियम सांगितला जातो, आम आदमी पार्टीकडून एक गोष्ट सांगितली जाते की सिलेक्ट समिती सुचविण्याचा अधिकार प्रत्येक संसद सदस्याला आहे। ते प्रस्तावित सदस्य आहेत। प्रस्तावित सदस्यांची संमती घेणे अथवा स्वाक्षरी घेणे, संमती हा शब्द वापरलेला नाही आहे, स्वाक्षरी घेण्याची गरज नाही आणि अशी नसल्यामुळे त्याची आवश्यकताच नाही असंही स्पष्टीकरण आम आदमी पक्षाकडून दिलं जातं आहे। तेही जरा तुम्ही ऐकून घ्या। हाउस चल रहा था उस वक्त, अचानक जो रेजोल्यूशंस मूव किए जा रहे थे, तो एक रेजोल्यूशन था विच वाज बीइंग मूव्ड बाय ऑनरेबल श्री राघव चड्डा जी, और अचानक उस रेजोल्यूशन में मेरा नाम फीचर कर रहा था, मेरे सुनने में आया, तो तुरंत मैंने चेयर का ध्यान आकर्षण किया और मैंने कहा अंडर रूल 72(2) अगर मेरा नाम उस कमेटी में डाला गया है तो मेरे लिए प्रायर कंसेंट लेना चाहिए था। तो विदाउट टेकिंग प्रायर कंसेंट मेरा नाम उसमें डाला नहीं जा सकता। दैट इज नॉट पार्ट ऑफ द रूल्स एंड प्रोसिजर्स ऑफ हाउस। ऐकलं? आता मी तुम्हाला याबाबत आवश्यकता आहे की नाही हे जरा स्पष्ट करून सांगतोय। राज्यसभेच्या नियम 72(2) नुसार कोणत्याही समितीमध्ये एखाद्या सदस्याला घ्यायचं असेल अथवा त्याचं नाव लिहायचं असेल तर त्याची पूर्वसंमती घेणं आवश्यक आहे
आणि 72(2) या नियमाचा तो सरळ सरळ उल्लंघन आहे. त्याच्यामुळं राघव चड्ढा यांनी भाजपच्या, BJDच्या आणि AIDMKच्या सदस्यांची घेतलेली नावं ही अजिबात पूर्वसंमती घेऊन देण्यात आलेली नव्हती. या एकूणच विधेयकाच्या विषयामध्ये लांबविण्यासाठी, चर्चा करवण्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या होत्या. लांबवलं जावं, चर्चेत जावं, भाजपचे सदस्य आहेत हे दाखवावं, यासाठीच या 5 सदस्यांची नावं घेऊन तो समितीचा विषय पुढे येईल का हे राघव चड्ढा यांना कदाचित करायचं असावं. आम आदमी पक्षाची वारंवारची ही कृती राहिलेली आहे. एवढंच नाही तर हे बिल संमत झाल्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलेली विधानं सुद्धा आश्चर्यकारक आहेत. अरविंद केजरीवाल म्हणतात दिल्लीच्या लोकांना गुलाम करण्यासाठीच हे विधेयक आणले गेलं. काय संबंध आहे दिल्लीच्या लोकांना गुलाम करण्याचा? त्यानंतर अरविंद केजरीवालांनी ते पुढे आणखी केलंय, चोर दरवाजे से सत्ता हथियाने के लिए ही ये बिल लाया गया है असं अरविंद केजरीवाल म्हणतात. अरविंद केजरीवालांनी काय काय बोललंय तेही तुम्हाला मी ऐकवतोय, ऐकून घ्या. चोर दरवाजे से, पीछे से चोर दरवाजे से इन्होंने दिल्ली की सत्ता को हथियाने की कोशिश की है. ऐकलत? आता हे ऐकल्यानंतर आपल्याला काय वाटतं? अरविंद केजरीवाल, राघव चड्ढा संसदेचा वाटेल तसा वापर करण्यासाठी आसुसलेले आहेत. हे खोटं बोलायलाही कमी करत नाहीत. म्हणून झूठ बोले कौवा काटे हे राघव चड्ढा यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. काही दिवसापूर्वीच म्हणजे जुलैच्या अंतिम तारखेला 26 जुलैला राघव चड्ढा जेव्हा संसदेच्या आवारात येत होते तेव्हा त्यांना एक कावळा चोच मारून गेला होता. झूठ बोले कौवा काटे, तो फोटोही मी तुम्हाला दाखवतोय. राघव चड्ढांना चोच मारून गेलेला कावळा कदाचित तुम्ही काहीतरी खोटं करताय हेच ते सांगत असावा, पण राघव चड्ढांना हे कळलेलं नाही आहे, त्यांच्या लक्षात आलेलं नाही आहे आणि याच्यावरही त्यांची प्रतिक्रिया फारच भयंकर आहे. करा काय करायचे ते या कॅटेगरीतली आहे. तीही एकदा प्रतिक्रिया बघून घ्या. मैं जैसा कि मैंने कहा आप जब प्रिविलेजेस कमेटी नोटिस देगी उसका जवाब देंगे. आप काहे चिंता कर रहे हैं? मैं चिंता नहीं कर रहा, चिंता आपको. मित्रहो, राघव चड्ढा यांची ही वृत्ती सांगून जाते की मी जे केलंय ते मुद्दाम केलंय, काहीही फरक पडत नाहीये. दिल्लीचे एक नेते आहेत संदीप दीक्षित, त्या काँग्रेसचे नेते थे, यांनी सुद्धा या विधेयकाचं समर्थन केलंय आणि आम आदमी पक्षाचं सरकार अत्यंत वाईट पद्धतीनं वागतंय हे सांगितलेलं आहे. राघव चड्ढा यांची ही कृती संसदेच्या नियमांचा भंग करणारी आहे, संसद सदस्यांच्या अधिकाराचा अधिक्षेप करणारी आहे आणि जेव्हा जेव्हा असं होतं तेव्हा तेव्हा त्या सदस्याचं निलंबन केलं जातं. याच संसदेनं राज्यसभेच्या काँग्रेसच्या सदस्या रजनी पाटील यांचं निलंबन केलेलं आहे, कारण रजनी पाटील यांनी संसदेतल्या चर्चेच्या चित्रफिती काढलेल्या होत्या आणि ते नियमात बसत नव्हतं, त्यामुळे त्यांचं निलंबन केलंय. आणखी एक गोष्ट सांगतो, या विधेयकावर चर्चा होत असताना रजनी पाटलांचं निलंबन मागं घेतलं होतं, त्यामुळं उगाच मतांची कमी करायची म्हणून हे निलंबन नव्हतं. अशाच कृतीबद्दल सुब्रमण्यम स्वामी यांना देखील निलंबित इंदिरा गांधींच्या काळामध्ये केलेलं होतं आणि अशाच कृतीबद्दल इंदिरा गांधींनाही संसद सदस्यावरून निलंबित करण्यात आलेलं होतं. आता राघव चड्ढा यांचं निलंबन होतं का? त्यांचा खोटेपणा कसा समोर येतो हे देखील आपल्याला बघावं लागणार आहे. ह्या 5 आमदारांच्या सहभागी करून घेताना राघव चड्ढा यांनी 72(2)चा उल्लंघन केलं आहे का आणि याबाबतची मागणी स्वतः गृहमंत्री अमित शाह यांनी केल्यामुळं आता राज्यसभेचे सभापती याबाबत काय निर्णय घेतात ते कळेलच. पण या निमित्तानं आणखी एक गोष्ट उघड झाली आहे, ती म्हणजे आम आदमी पक्षाचे खासदार आपलं म्हणणं रेटण्यासाठी खोटेपणाचा देखील आधार घेत असतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.